Okay. Done with your present marking. Okay. So let's start. As you all know, in the previous lecture, we have started our lesson number 6, measurement of physical quantities, right? In that, we have completed what is mean by physical quantities, then mass and weight. Yes. Now we are going to start with standardized measurement. Yes. Standardized measurement, the topic we are going to start with. Let's see. One activity is there. Yes, Deepika, will you read this for me? Yes. Am I audible? Deepika, will you please read this for me? Yes, ma'am. Yes. Will you read the activity? Okay, ma'am. One minute, ma'am. Okay. Take a ball of string. Let one student from the class measure 4 handspoons of the string and cut it there. Let each Four of hand the span. It is four hand span. Okay. okay spans of the string and cut it there. Let each of the other students in the class cut 4 handspans of the string to now hold all the pieces together by one end. Are they all of the same length? Second, now measure the length of a bench by means of the span of your hand. Ask your friends to do the same. Did each of you obtain the same measure for that bench? What could be the reason? Okay. See what this activity is telling us. काय करायचं आहे सुतळ सुतळ माहिती आहे ना धागा असतो तो घ्यायचा आहे आणि एका एका स्टुडंटने काय करायचं आहे फोर स्पॅन म्हणजे तुमचा हात चार हात एवढी सुतळ मोजून घ्यायची आहे आणि तिला कापायची आहे ओके आता इतर जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा चार हात त्यांचा स्वतःचा चार हात एवढी सुतळ कापायची आहे आणि त्यानंतर ते कापलेले सगळे तुकडे एकत्र जोडून एक टोक असं एकत्र पकडायचं आहे मग सगळे तुकडे एकाच लांबीचे असतील का सांगा मला what you will find in that तुमच्या लाईक सी एक तुकडा दीपिकाने कापलेला आहे तिच्या हाताचे चार माप मोजून एक माहिकाने एक प्रद्युम्नने आदितीने इट विल नॉट बी सेम वाय नेक्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगितलं एका बेंचची लांबी मोजायची आहे आणि ती सुद्धा आपल्या हाताच्याच साह्याने मोजायची आहे मग मोजताना मी ज्या प्रकारे मोजला आहे मी मोजताना माझ्या मी 5 वेळा जेव्हा एक वीट मोजली तेव्हा ते बेंच माझ्या हातामध्ये बसला तुमच्या हातामध्ये सुद्धा ते तेवढ्याच लांबी एवढं असणार आहे का इट विल बी सेम ऑर नॉट येस because hands everyone's hand is of not same size yes they are of different size so standardized measures are required for measuring things such measures are called standard units मग या गोष्टी मोजण्यासाठी स्टँडर्डाइज मेजरची आवश्यकता असते आणि या स्टँडर्डाइज मेजरला आपण युनिट असं म्हणतो ओके स्टँडर्ड युनिट असं म्हणतो वी हॅव टू मेजर मेनी फिजिकल क्वांटिटीज ॲक्युरेटली टू मेजर एनी क्वांटिटी वी यूज द युनिट स्पेसिफाईड फॉर इट आपल्याला वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचं मेजरमेंट घ्यावं लागतं कधी आपण काही वजन मोजतो कधी कशाची लांबी मोजतो कशाची तरी उंची मोजतो काहीतरी मोजतच असतो येस मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं एक स्पेसिफाईड युनिट ठरलेलं असं जसं लांबीसाठी मीटर सेंटीमीटर आपण वापरतो जर पाणी दूध मेजर करायचं असेल तर वी यूज लिटर ओके लाईक दॅट सो
For example, the meter small m is a specified unit for measuring length. A certain distance has been accepted as the standard for 1.0 meter. Why is there a need for such standard unit? Suppose the span of a hand is accepted as the unit for measuring length. With this unit, we can measure lengths of cloth as 2-hand span, 3-hand span, and so on. However, the lengths of the cloth measured by each one of us will come out to be different. That is why a hand span cannot be a standard unit for measuring length. बघा, आपण लांबी मोजण्यासाठी मोस्टली मीटर वापरतो, बरोबर. तुम्ही दुकानात जेव्हा कापड घ्यायला जाता, कापडाची खरेदी करायला जाता, तेव्हा तुम्ही असं म्हणता ना, 1 मीटर द्या, 2 मीटर द्या, असं म्हणतो आपण. मग आपण लांबी मोजण्यासाठी मीटर हे एकक स्पेसिफाय केलेलं आहे, स्टँडर्डाइज केलेलं आहे. मग त्यासाठी एक विशिष्ट अंतर म्हणजे 1 मीटर असं आपण मानतो. ओके, काही स्पेसिफिक डिस्टन्स म्हणजे 1 मीटर असं मानलं जातं. मग 1 मीटर असंच का म्हटलं आहे बघा, जर आपण लांबी मोजण्यासाठी आपला हात वापरला, हातच एक युनिट आहे असं समजलं, या युनिटचा वापर करून आपण 2 हात कपडा द्या, 3 हात कपडा द्या असं मोजू शकतो, बरोबर. पण यावेळी प्रत्येकाने मोजलेल्या कापडाची लांबी वेगवेगळी येणार ना, की सेम येणार? इट विल बी डिफरंट और इट विल बी सेम? टेल मी. Yes, tell me, it will be different or it will be same? It will be different. That's why आपण हात हे लेंथ मोजण्यासाठी, लांबी मोजण्यासाठी आपण हात वापरू शकत नाही. We have to be specified for particular unit. Okay. There are many physical quantities, but a majority of them are related to each other. For example, you have learned that the quantity speed is the ratio of the quantities distance and time. ओके, वेगवेगळ्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, पण त्या एकमेकांशी रिलेटेड आहेत. काही त्यापैकी बहुतेक अशा आहेत क्वांटिटीज त्या एकमेकांशी रिलेटेड आहेत, जसं की स्पीड. ओके, if we calculate speed, we have to take into consideration the two physical quantities, that is distance and time, and this you have already learned in your previous standards. Yes, yes, am I right? You have learned this, right? Okay, just wait for a minute. Okay, so some physical quantities are related to each other. Here is one table to remember for you. Prevailing system of measurement म्हणजे मापनासाठी एक चालू असलेली, प्रचलित असलेली एक पद्धत बघा. MKS system, CGS system. Two systems are used. MKS system म्हणजे MKS पद्धती. या सिस्टीम मध्ये काय केलं जातं बघा. In this system, distance is measured in the meters, mass in kilograms and time in seconds. MKS पद्धतीमध्ये आपण लांबी ही मीटर मध्ये मोजत असतो, वस्तुमान किलोग्राम मध्ये मोजत असतो, आणि आपला वेळ, टाइम, हा आपण सेकंड मध्ये मोजत असतो. ओके, CGS सिस्टीम मध्ये इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर्ड इन द सेंटीमीटर. ओके, मीटरचं सेंटीमीटर होतं CGS मध्ये, त्यानंतर मास किलोग्रामचं ग्रॅम होतं, आणि टाइम सेकंड मध्येच मेजर केला जातो. ओके, in the MKS system of measurement, distance, mass and time are accepted as the fundamental quantities. MKS सिस्टीम मध्ये काय केलं जातं, या क्वांटिटीजला फंडामेंटल म्हणजे आधारभूत मानण्यात आलं आहे. These three quantities are used to measure all other quantities, आणि यांचाच उपयोग करून बाकीच्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांचं मेजरमेंट केलं जातं. ओके, सो you will fill this table accordingly. Next activity is there. You all are getting, right? Yes, you all are getting. Okay, very easy to understand. See, now work out the area of your classroom.
which quantities are taken into account to calculate the area. एरिया काढण्यासाठी काय काय वापरता तुम्ही सांगा मला. हाऊ टू कॅल्क्युलेट एरिया, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एरिया? How you will calculate area of a particular place? Our classroom is of let's take it is of square shape. Square. uh, no, I don't have asked you the unit. Square feet will be the unit. Square feet will be the unit for this. How you will calculate? कोणत्या फिजिकल क्वांटिटीजचा तुम्ही उपयोग करता तिथे? Length, breadth, these quantities you use, right? Okay. So fundamental quantities म्हणजे पायाभूत राशी. It is enough to select a few out of the many quantities and standardize their units. बघा, काही भरपूर फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्या क्वांटिटीज पैकी काही क्वांटिटीज सिलेक्ट केल्या आणि त्यांना स्टँडर्डाइज केलं तर तेच पुरेसं आहे आपल्यासाठी. You can see from the above example that units of the quantities length and time need to be standardized. आपण जे एक्झाम्पल पाहिले त्याच्यावरून आपल्याला काय कळतं की मीटर हे कशाचं युनिट आहे? लेंथचं. आणि सेकंड हे टाइमचं युनिट आहे. म्हणजेच लेंथ आणि टाइम ह्या अशा क्वांटिटीज आहेत, अशा राशी आहेत ज्यांना स्टँडर्डाइज केलं जातं, त्यांचं प्रमाण ठरवलं जातं. Such quantities are called fundamental quantities and their units are called standard units. मग अशा राशींना, अशा क्वांटिटीना फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे पायाभूत राशी असं म्हटलं जातं. तर त्यांच्या युनिट्सला स्टँडर्ड युनिट्स म्हणजे पायाभूत प्रमाण असं म्हणतात. ऑफकोर्स a standard fundamental unit must be available to all and it must not be variable. बघा, हे पायाभूत प्रमाण, हे स्टँडर्ड फंडामेंटल युनिट सगळ्यांना उपलब्ध असलं पाहिजे आणि ते बदलता कामा नये. ओके, नाव इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. अँड इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे या एककाची, जे एकक आपण वापरतो प्रत्येक फंडामेंटल प्रत्येक फिजिकल क्वांटिटीसाठी, त्याच्यासाठी एक इंटरनॅशनल सिस्टीम, ते कोण ठरवतं? एक इंटरनॅशनल सिस्टीम ठरवते. आंतरराष्ट्रीय पद्धती असते एकक ठरवण्याची. बघा, an international system of units based on 7 fundamental units called the System International SI is currently used all over the world and it is also called the metric system. बघा, जे 7 अशा सात अशा फिजिकल क्वांटिटीज आहेत, फंडामेंटल युनिट्स आहेत, त्यांच्यावर आधारित एक पद्धत आहे युनिट्स डिफाइन करण्याची. तिला आपण सिस्टीम इंटरनॅशनल म्हणजे SI सिस्टीम असं म्हणतो आणि ही पूर्ण जगभरात वापरली जात आहे. तिला मेट्रिक पद्धत असं सुद्धा म्हणतात, मेट्रिक सिस्टीम असं सुद्धा म्हणतात. म्हणजे जगात तुम्ही कुठेही गेलात तरी लांबी ही मीटर मध्येच मोजली जाईल, वस्तुमान हे किलोग्रॅम मध्येच मोजलं जाईल. ओके, यानुसार काय आहे बघा, according to this the names and symbols of the units of the fundamental quantities length, time and mass in this system are given in the following table. बघा, क्वांटिटी दिलेली आहे, नेम ऑफ द युनिट म्हणजे एकक कोणतं वापरलं जातं आणि त्यासाठी सिम्बॉल कोणता आहे ते दिलं आहे आपल्याला. लेंथ is always measured in meter and the symbol we used is small m. Mass is always measured in kilogram and symbol we use is small kg. Time always we measure it in a second and symbol we use is small s. This table is followed all over the world according to the SI system of units. Okay, understood till here the international system, fundamental quantities? Yes, okay. Standard of the fundamental quantities. See, या पायाभूत राशींचं प्रमाण, त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन आहे. As the standard of mass, a solid cylinder made up of platinum, no, not platinum,
येस येस, प्लॅटिनम इरिडियम, इट्स अ अलॉय. सॉरी, अलॉय म्हणजे दोन धातू एकत्र केलेले आहेत. Platinum and iridium alloy is kept in the International Bureau of Weights and Measures at Paris. As per the international agreement, this mass is called 1 kilogram. Official accurate copies of this prototype are kept in the standardizing laboratories institutes all over the world. बघा, एक वस्तुमानाचं प्रमाण म्हणून काय केलं आहे, प्लॅटिनम इरिडियम या अलॉयचा एक भरीव असा गोल बनवला आहे. एक भरीव असा बॉल टाइप गोल बनवला आहे आणि तो हा सिलेंडर काय केला आहे, पॅरिस येथे एक आंतरराष्ट्रीय जे ब्युरो आहे वेट्स मेजरमेंटचं, वजनमापाचं जे ब्युरो आहे त्यांच्या एका संस्थेमध्ये ठेवलेला आहे. आणि पूर्ण इंटरनॅशनल अग्रीमेंट नुसार म्हणजे सगळ्या देशांच्या एकत्रित करारानुसार ह्या दंडगोलाच्या वस्तुमानाला, त्या सिलेंडरच्या वजनाला 1 किलोग्रॅम असं म्हणतात. ओके. आणि ह्याचे काही प्रोटोटाइप्स म्हणजे आदिरूप म्हणजे त्याचेच कॉपीज तयार केलेल्या आहेत. अचूक अशी म्हणजे एक्झॅक्ट त्याचीच कॉपी आहे असंच, अशा काही कॉपीज तयार केलेल्या आहेत. आणि या कॉपीज पूर्ण जगभरामध्ये ज्या लॅबोरेटरीज आहेत, ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत स्टँडर्डायझेशनशी रिलेटेड, तिथे ठेवण्यात आलेले आहेत. Two fine lines are engraved on platinum iridium bar kept in the International Bureau of Weights and Measures at Paris. The distance between these two lines is accepted as the standard meter. बघा, जसं वजनासाठी केलेलं आहे तसं डिस्टन्स साठी सुद्धा केलेलं आहे. Accurate copies of this prototype are made and distributed to standardizing laboratories institute all over the world. बघा, जसं या अलॉयचं, प्लॅटिनम इरिडियम या अलॉयचं जसा दंडगोल बनवला आहे, सिलेंडर बनवला आहे, तशी एक पट्टी सुद्धा बनवलेली आहे, एक बार बनवला आहे आणि त्याच्यावर लाईन ड्रॉ केलेली आहे एक, आणि त्या डिस्टन्सला मीटर असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याचे सुद्धा प्रोटोटाइप बनवून, त्याच्या कॉपीज बनवून, एक्झॅक्ट कॉपीज ऑफ दॅट, ओके, एक्झॅक्ट कॉपीज बनवून सगळ्या वर्ल्डच्या लॅबोरेटरीज किंवा इन्स्टिट्यूटला डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत. लाईक दिस दे हॅव done for this time. What they have done, see, the time required for one revolution of earth is measured by means of an accurate device. पृथ्वीला तिचं रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जितका वेळ लागतो तो एका स्पेसिफिक डिव्हाइसने एकदम अचूक मोजला गेला आहे. आणि त्या टाइमला काय म्हटलं जातं, दिस टाइम इज टेकन एज 24 hours, आणि त्याला आपण 24 तास असं म्हणतो. To standardize 1 second, 1 hour is considered to have 60 minutes and 1 minute 60 seconds. आणि मग 24 तास धरून त्याला एक दिवस असं म्हटलं जातं. आणि तासाची 60 मिनिटे आणि एका मिनिटाचे 60 सेकंद याप्रमाणे एक सेकंदाला स्टँडर्डाइज केलं जातं. ओके, अंडरस्टूड दी स्टँडर्डाइज मेथड ऑफ वेट, युअर then your distance and time. Yes, mass, distance and time. Okay. See, a great scientist, when man felt the need to measure things, he started by using the parts of his own body for the purpose. In Egypt in ancient times, the distance from the man's elbow to the tip of his middle finger was called a cubit. This measure would differ from person to person. Therefore, the cubit of the king was considered as the standard. In olden times, we weigh gold in a unit called gunj. And hourglass was used for measuring time. See, जेव्हा माणसाला मोजमाप करण्याची गरज वाटू लागली जुन्या एकदम एन्शियंट टाइम मध्ये, ओके, तेव्हा पहिल्यांदा त्याने काय केलं, स्वतःच्या शरीराचा भागाचा वापर करायची सुरुवात केली. असं म्हटलं जातं की प्राचीन काळामध्ये इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून जे मधलं बोट आहे त्या मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या अंतराला क्युबिट असं म्हटलं जायचं. पण प्रत्येक व्यक्तीनुसार हे माप वेगवेगळं असायचं. मग ते काय करू लागले, त्या पर्टिक्युलर भागाचा जो राजा असेल, ओके, जो राजा असेल त्या राजाच्या कोपऱ्यापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचं अंतर हे क्युबिट असं मानलं गेलं. आणि हे क्युबिट डिस्टन्स मोजण्यासाठी वापरलं जायचं. तसंच
सोनं मोजण्यासाठी जसं आता आपण कोणतं युनिट वापरतो, हाऊ गोल्ड इज मेजर्ड, इन विच युनिट गोल्ड इज मेजर्ड? ग्रॅम्स. ओके. अँड दिस तेव्हा त्या काळात काय युनिट वापरलं जायचं? गुंज हे युनिट वापरलं जायचं. आणि टाइम मोजण्यासाठी अवर ग्लास वी हॅव सीन. येस, अवर ग्लास वॉज युज्ड. नाउ टेल मी, आयडेंटिफाय द रॉंग मेथड्स ऑफ मेजरमेंट shown in the picture and explain why they are wrong. या पिक्चर मध्ये कोणत्या मेथड्स रॉंग यूज केल्या आहेत? Okay, this one. Yes, who will tell? Yes, tell me. Hand method. And that glass one? And that glass one? The glass one is right? Okay. See, importance of accurate measurement. So, accurate measurement is why important? See, how accurate a measurement must be depends upon its purpose. Accordingly, an appropriate device has to be used for the measurement. एखादं माप, एखादं मेजरमेंट किती अचूक असावं, हे मेजरमेंट कशासाठी होत आहे याच्यावर ठरतं. ओके. आणि त्याप्रमाणे योग्य त्या इन्स्ट्रुमेंटचा आपल्याला वापर करावा लागतो. Measurement of substances that are precious, of great importance and used in very small quantities is done meticulously and accurately. जे पदार्थ खूप मौल्यवान आहेत, विशेष महत्वाचे आहेत आणि ते आपण खूप कमी प्रमाणात वापरतो, त्यांचं मोजमाप, त्यांचं मेजरमेंट हे एकदम काटेकोरपणे आणि अचूक केलं जातं. Due to advancement in technology, devices that measure very small magnitudes of quantities like distance, mass, time and temperature are available now. For example, distance and time in connection with very important sports competition, mass of gold, body temperature, etc. बघा, आता टेक्नॉलॉजीने खूप प्रगती केली आहे, खूप ऍडव्हान्समेंट झाले आहेत. त्यामुळे अंतर म्हणजेच डिस्टन्स, त्यानंतर मास, वस्तुमान, टाइम, काळ, टेम्परेचर, तापमान, ह्या ज्या क्वांटिटीज आहेत, या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, यांचं एकदम कमीत कमी मेजरमेंट सुद्धा आपण अचूकपणे, आपल्याकडे असे डिव्हाइस अवेलेबल आहेत जे यांचं कमीत कमी मेजरमेंट सुद्धा घेऊ शकतात. जसं ज्या एकदम इम्पॉर्टंट लाईक ऑलिम्पिक्स गेम्स आर देअर, एकदम इम्पॉर्टंट स्पोर्ट्स कॉम्पिटिशन आहेत, त्याच्यासाठी डिस्टन्स आणि मेजरमेंट घेण्यासाठी स्टॉपवॉच वगैरे वापरले जातात. त्यानंतर सोनं मोजण्यासाठी इथे जसं दिलंय तसं सोनं मोजतात का? सांगा मला. असं वजन घेतात का सोनं मोजायला? नो. त्याच्यासाठी सुद्धा एकदम फाईन इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं, बॅलन्स वापरले जातात, जे बॅलन्स एकदम एकदम फाईन असतात. Yes, and temperature, the body temperature. What we use to take body temperature? How we calculate which instrument is useful for taking body temperature? How your doctor measures it? Yes, thermometer. See, major causes of errors in measurement. मग ह्या मोजमाप करत असताना काही एरर्स असतात बघा. नॉट युजिंग द अप्रोप्रिएट डिव्हाइस, एखादी गोष्ट मोजण्यासाठी योग्य डिव्हाइस न वापरणे. त्यानंतर नॉट युजिंग द डिव्हाइस प्रॉपरली, डिव्हाइस योग्य आहे पण त्याची हँडलिंगच योग्य पद्धतीने होत नाही आहे. मेक अ लिस्ट ऑफ पॉसिबल एरर्स दॅन दिस.
Do you really get as many liters of petrol as a petrol pump indicates? To ensure this, it is necessary to check it against a standard measure from time to time. This is called standardization. Similarly, it is necessary to standardize the weights and measures used in the market. बघा, पेट्रोल पंपावर जितकं लिटर पेट्रोल आपल्या गाडीत भरतंय असं दाखवलं जातं, तितकंच पेट्रोल खरं मिळालं आहे का आपल्याला, हे समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एखाद्या स्टँडर्डाइज मेजरने अधूनमधून ते चेक करणं खूप गरजेचं आहे. याला स्टँडर्डायझेशन असं म्हणतात. अशाच प्रकारे बाजारातील जी वजन मापे आहेत त्यांना सुद्धा वेळोवेळी स्टँडर्डाइज करणं खूप गरजेचं आहे. While buying things at grocery shop, the vegetable market, remember to look out for the following and tell your guardians to do so too. Does the balance carry the stamp of standardization by the Department of Weight and Measure? जेव्हा किराणा दुकान, भाजी मंडई, भाजी इथे आपण जातो, काही वस्तू विकत घेतो, तेव्हा तुमच्या पालकांनाही सांगायचं आहे आणि तुम्ही सुद्धा पाहायचं आहे की तराजूवर जे वजनमाप विभाग आहे, डिपार्टमेंट ऑफ स्टँडर्डायझेशन आहे, त्याचा स्टॅम्प आहे का? इज द बॅलन्स स्टेबल? इज द पॉइंटर ऑफ द बॅलन्स अपराइट? तराजू नक्की स्थिर आहे का? तराजूचा काटा सरळ आहे का? इज द वेट मेड ऑफ मेटल? हाउ इज द बॅलन्स हेल्ड? माप नक्की मेटलचंच आहे का? तराजू कसा धरला आहे दुकानदाराने? हॅज द अंडरसाइड ऑफ द पॅन ऑफ द बॅलन्स बीन टेम्पर्ड विथ? तराजूच्या पारड्याची खालची बाजू कशी आहे? त्याने नक्की त्याच्यासोबत दुसरं काही केलं नाही ना? दॅट यू शुड फाइंड आउट. To prevent consumers from being cheated, a weight and measure subdivision function as part of the Food Urban Supply and Consumer Protection Division of the Government. ग्राहकांची या वजनमापामध्ये फसवणूक होऊ नये यासाठी शासनाचा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या विभागात वजनमाप उपविभाग कार्यरत असतो. ओके, हे गव्हर्नमेंटचा एक डिपार्टमेंट आहे ते काम करण्यासाठी. Officers of this subdivision visit different places from time to time and ascertain whether the weights and balances being used are proper or not. कधी कधी तुम्ही न्यूज ऐकत असाल की या राशनच्या दुकानावर दुकानवाला हे फ्रॉड करत होता आणि त्याला पकडलं गेलं आहे. मग हे कोण करतं? हा जो डिपार्टमेंट आहे, या डिपार्टमेंटचे अधिकारी प्रत्येक वेळी ठिकठिकाणी जाऊन योग्य वजन वापरलं जात आहे ना, तराजू योग्य आहे की नाही याची खात्री करत असतात. Okay, it is also a function of the weights and measure subdivision to grant licenses for the production, sales and repairs of weights and measure. वजनमाप प्रोडक्ट प्रोड्यूस करणे, त्यांची विक्री करणे, त्याला दुरुस्त करणे यासाठी जे लायसन्स लागतं ते लायसन्स सुद्धा हेच डिपार्टमेंट देत असतं. Okay, you can find out the more information on these sites www.legalmetrology.maharashtra.gov.in and the standard of the 6 fundamental units, namely meter, kilogram, second, Kelvin, ampere and candela are kept in the National Physical Laboratory at New Delhi, and you can find the information www.nplindia.org/npl-charter. Okay, got till here? Yes, tell me, have you got till here? Okay, now the next one. Oh, we have completed. We are about to complete. See, do you know, during the rainy season, you might have heard, seen and read news regarding how much water is collecting in the dam. आता सांगतात ना न्यूजला की या धरणामध्ये इतकं इतकं पाणी साठत आहे, आता मुंबईकरांना पाण्याची काळजी करण्याचं कारण नाही, असे येते ना न्यूज. How they measure it? See, how much water is being released and about the present stock of water in the dam. Do you know the following terms in this connection? बघा, धरणामध्ये पाणी किती साठत आहे, किती पाणी धरणातून नदीमध्ये सोडलं गेलं आहे, पाणी साठा किती शिल्लक आहे, या सगळ्या बातम्या आपण पाहत असतो, राईट. मग याच्याशी रिलेटेड काही टर्म्स आहेत बघा. 1 TMC मीन्स 1000 मिलियन क्युबिक फीट. 1 TMC म्हणजे 1 अब्ज घनफूट इतकं पाणी. 1 cubic foot means 28.317 liters. 1 घनफूट म्हणजे 28.317 लिटर. 1 TMC.
See the number. That is about 28.317 thousand million liter. Okay, म्हणजेच 28.317 अब्ज लिटर. Yes, these are some terms related to that. Understood the whole lesson? Have you understood the whole lesson? Yes, clearly. Okay. So shall we proceed to the question answers now? Yes. Okay. Your question number 1 is write answers to the following questions in your own words. Why is the weight of the same object different on different planets? प्रत्येक ग्रहावर वस्तूचं वजन वेगवेगळं का असतं? Yes. Yes, Pradyumna. Hello, ma'am. Yes. Because the gravitational force that acts on this mass is called its weight, and every planet have a different gravitational force. Hence, the weight of object is different. Okay, good. B1. What precautions will you take to make accurate measurement in day-to-day affairs? रोजच्या तुमच्या ज्या व्यापार आहेत त्यामध्ये तुम्ही मापनासंबंधी कोणती काळजी घ्याल? अनघा? Hello, ma'am. Yes. Proper instruments should be used while taking any measurement. These instruments should be used by proper and scientific procedure. We must check that the things which we buy have been weighted properly by standardized weight and balance. The shopkeepers and the hawkers use balances. We must confirm that these balances carry the stamp of standardization. The balance should be stable with its pointer in upright position. The underside of the balance should be checked for any tempering done. The weights used should be for proper metal. Good. What is the difference between mass and weight? What is the difference between mass and weight? वस्तुमान आणि वजन यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे? काय फरक आहे? दीपिका? Hello, ma'am. Yes. The amount of matter present in a substance is called mass. The gravitational force that acts on this mass is called its weight. Mass is a scalar quantity, while weight is a vector quantity. Mass remains the same everywhere, but weight may differ in different places and in different conditions. Okay. Okay, next is match the following that we will do later on. The question number 3 is explain giving example. Scalar quantity. Scalar quantity. Yes, Aditi. A quantity that can be completely expressed by its magnitude alone is called a scalar quantity. For example, only magnitude, a value with a unit, is used to express quantities such as length, breadth, area, mass, temperature, density, time, work, etc. Okay. Vector quantity. Vector quantity, Sadish Rashi. Vector quantity. Yes, Mahika. Vector quality is expressed completely only when magnitude and direction are both given. Example: the displacement of 20 km to the north and displacement of kilometer to east is different from each other when the distance is same but the direction of displacement is different from each other.
Yes. Explain, give an example the errors that occur while making measurement. What are the errors while making measurement? Yes, Anaga. Hello, ma'am. Yes. The major causes of errors in the measurement are not using the appropriate device at the time of measurement. The seller and shopkeepers may not use standardized weights at the time of business. They may use stones, pieces, or some other matter. This results in this result in inaccuracy of measurements. The balance may not be working properly. Sometimes while buying petrol or diesel, the indicators on the machine may not work properly. Not using the device properly. In daily life, we come across many equipments of measurement such as weighing balance, spring balance, ruler, measuring tape, different weight of specific value, measuring vessels for milk, that etc. While weighing on balance, the jerk given causes pointer to fluctuate and give improper reading. While measuring the cloth from the bundle, the shopkeeper may not measure the cloth with accuracy. Customers should pay keen attention to the measurement while buying things. Yes. Give reason. It is not proper to measure quantities by using body parts as units. शरीराच्या भागाचा वापर करून मेजरमेंट करणे बरोबर नाही, योग्य नाही. येस दीपिका. Hello, ma'am. Yes. The measurement of the body parts for every person will be different. There is no standardization of any kind. Therefore, it is not proper to measure quantities by using body parts. Yes. Next is, it is necessary to get the weights and measures standardized at regular interval. काही ठराविक टाइम इंटरवल नंतर, कालावधीनंतर वजन आणि माप हे स्टँडर्डाइज करणं गरजेचं असतं. Why is this so? Yes, Aditi. For proper and accurate measurement quantities, it is necessary to get the weight and measure standardized. Explain the need for accurate measurement and the device to be used for that. Yes. Okay, Anagha, will you? Hello, ma'am. Yes. The need for accurate measurement is dependent on the following factors. The measurement of anything should be absolutely accurate in our daily life. If measurements are not done properly, it may have long-lasting bad effects. Measurement of precious substance is extremely important. Also, the substances used in very small quantities have to be measured meticulously and accurately. That is, precious metals of gold and silver should be accurately measured. Proper instruments are now available due to advancement in science and technology. Devices that measure very small magnitudes of quantities like distance, mass, time, and temperature are now available. These instruments should be Devices. devices and instruments should be used with precision. Digital thermometers are not used for the measurement of body temperature accurately. The sports competition like Olympics need extremely accurate clocks for measuring distance and time. Okay, good. Okay, now it's time for our question number 2. Who is my companion? Match the following. Okay. Group A contains velocity, area, volume, mass, and density, and group B contains their units accordingly. Okay. Velocity. What you will match velocity with? Velocity is calculated in meter per second. Area. Area you will calculate it in area square meter. Yes.
Volume, volume of a substance, liter. Mass, mass, kilogram. Density, kilogram cubic meter. Good. Okay, so here we have completed our whole lesson. Next is based on motion, force and work. Yes, it will contain some problems. Numericals. Yes. Yes, some numericals are there. Static electricity. Okay, what is the syllabus for your semesters? They are going like us in school. Like sequentially they are teaching you the lessons, or in between they are picking anyone. Sequentially, right? Yes, for each and everyone's. Okay. Okay, so till what, 1 to 10. Okay, 1 to 10 you have. And your exams will be in? Okay, okay. So till then will be done. Okay, so this one, disaster management, is a very simple lesson. Shall we start some part of this today? Yes, till 10 you have, right? So disaster management will we will take first. Okay. Okay, we will start some part. So what is a disaster management? Can anyone tell me? Disaster management. What is disaster? First tell me what is disaster. Yes, what is disaster? Yes, Deepika. मॅडम डिझास्टर्स म्हणजे आपत्ती त्या नैसर्गिकही असू शकतात आणि मानवनिर्मितही. Yes, I don't need the Marathi answer. I just want you to explain what is disaster. आपत्ती म्हणजे काय नक्की? काय होतं? I don't need, no, just explain me. Yes, Anagha, if you can explain, then I don't need a Marathi or English, any specification. तुम्ही तुम्हाला आवडेल त्या लँग्वेज मध्ये, प्रेफरेबल लँग्वेज मध्ये सांगू शकता, बट आय नीड द मीनिंग. Hello, ma'am. Yes. A sudden event causing large scale damage to life, property, and social aspects of our Yes. nation or society is called disaster. येस. ओके, बघा इथे न्यूज दिल्या आहेत. ट्रक अपघातात तिघांचा मृत्यू. रशियाचे विमान कोसळले. शस्त्राच्या धाकाने मेलमधील प्रवाशांना लुटले. त्यानंतर सुनामी स्मॅशेस एशिया. 26/11 फोन ट्रेल पॉइंट्स टू लोकल लिंक्स. महाड ब्रिज कोलॅप्स. वर्धा वादळाचे चेन्नईत थैमान. Okay, Nepal quake kills about over 1,000 and spreads terror on Everest. अशा प्रकारच्या न्यूज आपल्याला नेहमी पाहायला मिळतात, बरोबर? बघा, we have studied uh, we have studied two types of disaster, namely man-made and natural disaster. Into which categories do the disasters shown in the news items above fall? Already in the previous years, in your previous standards, you have learned about natural and man-made disaster, right? So वादळ, वादळ हे कशात येणार? नॅचरल की मॅन-मेड? ज्या न्यूज आहेत, वादळ कशात येणार? नॅचरल. आणि त्यानंतर शस्त्राच्या धाकाने लूटमार कशात येणार? मॅन-मेड. ट्रक अपघातात तिघांचा मृत्यू, मॅन-मेड. ओके. Tsunami smashes Asia, natural. Okay, so you know how it is to be differentiated, right? We can prevent certain disaster while it is necessary to take precautions in the case of some other disaster. Natural and man-made disaster are related to each other. बघा,
काही आपत्ती अशा आहेत ज्या आपण प्रिव्हेंट करू शकतो, टाळू शकतो, आणि काही आपत्तीमध्ये आपल्याला प्रिकॉशन्स घेणं गरजेचं असतं, दक्षता घ्यावी लागते. बट नॅचरल अँड मॅनमेड बोथ द डिझास्टर्स आर रिलेटेड टू इच अदर. ते एकमेकांशी रिलेटेड असतात. नॅचरल डिझास्टर्स सच as famine, lightning strikes, cloud burst, storms, etc. occur due to changes in the weather. There is a possibility of damage to property in such natural calamities. Who is to be held responsible for that? What can we do to deal with these losses? बघा, कधी कधी हवामानात बदल होतो, त्यामुळे दुष्काळ पडतो, ढगफुटी होते, वादळे येतात, वीज पडते. या सगळ्या काय आहेत? नॅचरल डिझास्टर आहेत, बरोबर. आणि या नॅचरल असल्या तरी यामध्ये जे लिव्हिंग आहेत, ज्या काही जीवित आहेत गोष्टी, त्यांची हानी होते. तर मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टीचा सुद्धा लॉस होतो, वित्तहानी सुद्धा होते. मग याला जबाबदार कोण? आपण त्यासाठी काय करू शकतो? सी, फेमाइन. फर्स्ट आहे दुष्काळ. द कंडिशन दॅट अरायझेस ड्यू टू लॉंग टर्म अँड सिव्हिअर स्कार्सिटी ऑफ फूड ग्रेन अँड वॉटर इज कॉल्ड फेमाइन. दुष्काळ म्हणजे काय? अन्नधान्य आणि पाणी हे खूप जास्त काळापर्यंत उपलब्ध न होणे, अशी परिस्थिती जेव्हा उद्भवते तिला आपण दुष्काळ असं म्हणतो. Famines are be very severe, although the main cause of famine is natural phenomena. Yet a famine condition is created by some human activities besides some natural events. बघा, फेमाइन दुष्काळ कधी कधी खूप तीव्र स्वरूपाचा असतो, तर कधी कधी सौम्य सुद्धा स्वरूपाचा असतो, कमी लेस इफेक्टिव्ह सुद्धा असतो. या दुष्काळाचं प्रमुख कारण नॅचरल असलं तरी काही मॅनमेड ऍक्टिव्हिटीज मुळे सुद्धा आणि काही नॅचरल ऍक्टिव्हिटीज मुळे सुद्धा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असते. सी, व्हॉट वुड हॅपन इफ नो फूड वेअर ग्रोन ड्युरिंग वन होल इयर. पूर्ण वर्षभर शेतात काही अन्नच पिकलं नाही तर काय होईल? सांगा, व्हॉट विल हॅपन? येस, टेल मी, व्हॉट विल हॅपन? आपल्याला अन्न पुरवठा होणार नाही. ओके, so causes of famine: drought, heavy rains and flood, crops getting washed away or damaged in the flood, environmental changes such as temperature change, storms, cold waves or fog, damage of crops by animals like mice and rats, attack of pests, locust or diseases of crops, a natural calamity like earthquake, etc. are some of the causes of famine. Of these, drought is the main cause. Man-made causes of famine include war, internal unrest, absence of transport route, uncontrolled population growth, etc. बघा, ड्रॉट आणि खूप जास्त पाऊस पडणे, अतिवृष्टी होणे, पूर येणे, त्या पुरामुळे पिके वाहून जाणे आणि पिकांचं नुकसान होणे, एन्व्हायरमेंटल चेंजेस होत राहणे, त्यामुळे वादळ येणे, कधी थंड हवा, कधी धुकं पडणे, या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं? पिके खराब होत राहतात. ओके, पिकांचं नुकसान होत राहतं. तर कधी कधी पिकांवर कीड पडते, रोग होते, टोळधाड होते, उंदीर, घुशी या प्राण्यांनी हे प्राणी पिकांचा नाश करतात. तर अर्थक्वेक लाईक नॅचरल कॅलॅमिटी, अर्थक्वेक सारखी नैसर्गिक आपत्ती सुद्धा येते, ती सुद्धा या फेमाईनला कारणीभूत ठरू शकते. पण यापैकी ड्रॉट इज द मेन कॉज. आणि मॅनमेड कॉज कोणते आहेत? मानवी कारण आहेत: युद्ध, एकमेकांच्यात अशांतता असणे, एक इंटरनल भांडणं असणे, वाहतुकीच्या मार्गांचा अभाव असणे, लोकसंख्येची बेसुमार वाढ होणे, ही सगळी दुष्काळाची कारणे आहेत. दीज आर ऑल द कॉजेस ऑफ फेमाइन. ओके, गॉट टिल हियर? येस, ओके. There are records of loss of life caused by severe famines in various parts of the world. Asia has turned out to be the most famine-affected continent of the world. A majority of the famines occur in drought-prone and flood-affected regions. Among the most dreadful famines
that have occurred in the world are the famines that affected India and China. बघा, जगात वेगवेगळ्या ठिकाणी दुष्काळ पडत असतो आणि त्यामध्ये प्राणहानी होत असते, असे खूप रेकॉर्ड आहेत. पण आशिया खंडातील सगळ्यात दुष्काळग्रस्त सॉरी सगळ्या जगातला दुष्काळग्रस्त खंड हा आशिया आहे. ओके, बहुतांश जो दुष्काळ पडतो तो आशियाच्याच प्रदेशात पडत असतो आणि यामध्ये मेन जे देश आहेत ते आहेत भारत आणि चीन. आर वी रिस्पॉन्सिबल फॉर फेमाइन? आपण सुद्धा या दुष्काळाला कारणीभूत आहोत का? वॉटर शॉर्टेज इज इन्क्रीजिंग ॲज द बॅलन्स बिटवीन रेनफॉल अँड पॉप्युलेशन इज डिस्टर्ब. पाणी का कमी पडत आहे? कारण पाऊस आणि लोकसंख्या यांचा समतोलच नाहीये. पाऊस कमी पडते आणि लोकसंख्या वाढतच चालली आहे. ओके, दो there has been a very high rise in the production of food grain as a result of the green revolution. The balance of the environment has been lost due to use of chemical fertilizer, pesticide and weedicide. ग्रीन रिव्होल्युशन झालं आपल्याकडे, हरित क्रांती झाली, त्यामुळे अन्नधान्य उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. पण जी रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर केला जातो त्यामुळे काय होत आहे? एन्व्हायरमेंटचा बॅलन्स बिघडत आहे. थर्ड आहे अनलिमिटेड लिफ्टिंग ऑफ वॉटर. पाण्याचा खूप जास्त उपसा करणे, इरोजन ऑफ लँड, जमिनीची धूप होत राहते आणि मिसयूज ऑफ वॉटर, पाण्याचा गैरवापर करणे. ओके, व्हॉट कॅन वी डू टू इज द सिव्हिरिटी ऑफ फेमाइन? दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? प्लॅन युजेस ऑफ वॉटर अँड रियूज ऑफ वॉटर. पाण्याचं नियोजनपूर्ण वापर करणे आणि त्या पाण्याचा पुनर्वापर सुद्धा करणे. प्रॉपर प्लॅनिंग ऑफ वॉटर कन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग ॲट द लोकल लेवल. आपल्या लोकल लेवलवर जे पाणी आहे ते हार्वेस्ट करण्यासाठी काही प्लॅनिंग करणे, जलसंधारण करणे. लार्ज स्केल प्लांटेशन ऑफ ट्रीज अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन. खूप जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करणे आणि वृक्षतोड थांबवणे. मेकिंग अप्रोप्रिएट चेंजेस इन प्लॅन्स टेकिंग इन टू अकाउंट द वेदर फोरकास्ट. हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन जे काही नियोजन केलेलं आहे त्यामध्ये बदल करणे किंवा जर हवामान योग्य असेल तर आपण नियोजित केलेली गोष्ट कॅरी आउट करणे. ओके, अंडरस्टूड टिल हियर? Yes, all of you got till here? Yes, clear everyone? Any doubt? Any doubt? No. Okay, so we are going to stop over here. Okay, in the next lecture we will be continuing or we will be finishing with this lesson, and after that again we'll continue with the previous one. Okay, so you can leave now. Yes, your homework will be the question answers that lesson we have completed. Okay, physical quantities wala lesson, that question answers you have to write. I will be posting the homework and write over there. Okay, so bye bye everyone, you can leave now. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye bye.